कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। गणेशोत्सवाच्या जादा गाड्यांमुळे वेळापत्रक कोलमडलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावतीये। तुतारी एक्सप्रेस 1 तास 30 मिनिटं म्हणजे जवळपास 1.5 तास विलंबाने आहे। राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिराने धावतीये। पनवेल सावंतवाडी तब्बल 3.5 तास उशिराने धावतीये। सीएसएमटी गणपती स्पेशल 2 तास उशिराने धावतीये। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, गणेशोत्सवासाठी खरं तर कोकण रेल्वेवरच्या या सगळ्या ट्रेन सोडल्या गेल्यात, मात्र त्याला विलंब होताना दिसतोय। काय नेमकं त्याच्या मागची कारण आहेत आणि सगळं वेळापत्रक पूर्वपदावर कधी येणार? रिद्धी, आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव हा अवघ्या 4 ते 5 दिवसांवर आलेला आहे। गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते आणि त्याच निमित्ताने गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक फेऱ्या या वाढवण्यात आलेल्या आहेत। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर कोकण रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाच्या ज्या जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे हे वेळापत्रक कोलमडलं असल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कोकण कन्या एक्सप्रेस ही तब्बल 3 तास उशिराने धावत आहे, तर तुतारी एक्सप्रेस ही 1 तास 30 मिनिटे आणि राजधानी एक्सप्रेस ही तब्बल 4 तास उशिराने धावत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पनवेल सावंतवाडी ही तब्बल 3.5 तास उशिराने धावते। सीएसएमटीएम गणपती स्पेशलची जी गाडी आहे ती 2 तास उशिराने धावते आणि एलटीटी सावंतवाडी गणपती स्पेशल ही 2 तास उशिराने धावत आहे। कोकण रेल्वेचं हे वेळापत्रक कोलमडल्यामुळे जे गणेश भक्त आहेत किंवा जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून मात्र आता सध्या नाराजगी व्यक्त केली जात आहे। सध्या तरी ह्या एक्सप्रेस 3 ते 4 तास उशिराने धावत आहे। हे वेळापत्रक सुरळीत व्हायला अजून काही तासाचा कालावधी जाऊ शकतो। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा।